जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। नागरिकांनी संयम बाळगावा, माजी आमदार उल्हासदादा पाटील यांचे आवाहन। पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी शिर्डी, हसूर, कनवाड, कुटवाड, घालवाड, अर्जुनवाड, चिंचवाड, उदगाव आदी भागाचा दौरा करत असताना जागृत जनमत न्यूज चॅनलशी बोलताना ते काय म्हणाले ते आपण पुढे पाहूया। गेल्या 8 दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे बऱ्यापैकी धरणांमध्ये चांगल्या पद्धतीचा पाणी साठा झाला आहे आणि मग 2 दिवसापासून सातत्याने वेगवेगळ्या धरणातून कमी जास्त प्रमाणामध्ये डिस्चार्ज सुरू आहे आणि पाऊसही आपल्या भागामध्ये वाढला। नद्यांनी रौद्ररूप धारण केलं आहे। आलमट्टीतनं चांगल्या पद्धतीचा विसर्ग सुरू आहे। लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे। आता जरी पाऊस कमी झाला असला तरी नद्यांमधलं पाणी थोडंफार चढून अशा पद्धतीची अवस्था तरी लोकांनी ती न धरता माळवस्तीमध्ये किंवा आडी अडचणीमध्ये असणारी जी जनावरं आहेत त्यांचं पहिला शिफ्टिंग सुरक्षित स्थळी करावं। अतिधाडस पाण्यामध्ये कृपाकरूपणी करू नये। ज्या ठिकाणी विजेच्या तारा आहेत किंवा लाईटचे डांब आहेत अशा ठिकाणी थोडंसं सावधानतेनं आपलं काम करावं आणि पाऊस थांबला आहे म्हणून पाण्यामध्ये अतिधाडस अजिबात करू नये। येत्या 1-2 दिवसामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती राहते त्या पद्धतीने जसं प्रशासन लोकांना सतर्कतेच्या सूचना देईल अशा पद्धतीच्या सूचना आल्यानंतर त्याचं तंतोतंत पालन करणं आपलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे आणि प्रशासनाला चांगल्या पद्धतीने सहकार्य द्यावं। मी राज्य शासन आणि आलमट्टी प्रशासन दोघांनाही धन्यवाद देतो की चांगल्या पद्धतीचा त्याच्यामध्ये विसर्ग आणि त्याचं नियोजन केलं आहे। पोलीस प्रशासनाला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य द्यावं। ज्या जनावरांचं स्थलांतर शिरोळ तालुक्यातनं शेजारच्या मिरज तालुक्यामध्ये किंवा कवठेमंकाळ तालुक्यामध्ये होणार आहे त्या टेम्पो ड्रायव्हरनी सुद्धा पुराच्या पार्श्वभूमीवर तात्पुरतं स्थलांतर अशा पद्धतीचं स्टिकर किंवा बोर्ड आपल्या गाडीवर लावावा जेणेकरून चांगल्या पद्धतीने सहकार्य त्या लोकांना देता येईल। निश्चितपणाने लोकांनी आपली आणि जनावरांची कुटुंबाची काळजी घ्यावी। धन्यवाद।